हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. हा मला हे अनुभव हे करायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलतात सांगायचंय? मी मुंबईहून बोलते, एवढंच सांगते. बरं बरं. काय अनुभव हा, आला ताई? मला ते गेल्या महिन्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं, फोन केलेला. अच्छा अच्छा. हा हा. मी केजर दादांकडे गेली होती बघा, सांगितलं होतं. हो 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 हो. मला त्यांचा ऍड्रेस भेटला, मग त्यांनी सेवा दिली. हा हा हा. तर माझ्या भावासाठी सेवा दिली होती ना, त्याचा स्वभाव खूप रागिष्ट होता. हा हा पण हा. आईने ती सेवा केली. आता हा. त्याच्यामध्ये खूप खूप चांगला फरक पडलाय. अरे वा, म्हणजे काय सेवा दिली? दादांनी ना 3 हा. शनिवार आणि 1 अमावस्या, काय काय? त्याच्यावरनं 3 शनिवार आणि 1 अमावस्या, अच्छा. त्याच्यावरनं दही भात आणि त्याच्यावर हळद कुंकू हा. आणि अबीर टाकायचं आणि अच्छा. त्याच्यावरनं 3 वेळा उतरून हा. बाहेर नेऊन ठेवायचं, असं सांगितलं होतं. अच्छा. हा हा हा. तर मग आईने ते 3 शनिवार आणि 1 अमावस्या केली. त्याने उतरवू तर दिलं? मग आईने केलं ते. हा, पण त्याने करू दिलं ना? करून दिलं हा. त्याने. लग्न वगैरे म्हणजे झालं ताई त्याचं? हो, त्याचं लग्न झालं, त्याला 2 मुलं आहेत, पण बायको सोडचिठ्ठी दिली बायकोने त्याला. मग मुलं कोणाकडे? मुलं तिच्याकडेच आहे. ती मुलाच्या डिलिव्हरीला गेली माहेरी हा. आणि तेव्हा तिने कोर्टात केस टाकली. का बरं? तेव्हा कामाला नव्हता ना आणि ड्रिंक करायचा ना, आणि अजूनही करतोच तो, असं नाहीये. अच्छा. मग पण स्वभाव पण जरा रागिष्ट होता याचा. हा हा. बरोबर. पण तो मुलामुळे थोडासा तिच्या पुढे हे झाला होता, पण तिला ते नाही पटलं. तिने हे बापरे. मग केलं. आता मुलांचा खर्च वगैरे मग? तिला पोरगी दिली ना आईने. अच्छा, देताय का दर महिन्याला? नाही, एकदम दिली. अरे बापरे. दर अच्छा. महिन्याला नाही, एकदम दिली. हा हा. पण तिला आम्ही बोलत होतो, तू नको घेऊ, कारण मुलं आहेत, तू ये. हा पण हा. तिने ऐकलंच नाही. अरे. ती नाही गेली, ती नाही आली. अरे वा. निदान मुलांकडे बघून तरी तिने असं नव्हतं करायला पाहिजे हो होतं. ना. मग तिने काय दुसरं लग्न वगैरे केलं का? लग्न तर नाही केलंय, पण तिची आत्या आहे, तिची बहीण आहे, भाऊ आहेत. हा तिला हा. आई वडील नाही आहेत. आत्यानी लहानचं मोठं केलंय तिला. मग आत्याकडेच राहते? हो, आत्याकडे. बहीण आहे तिची सर्व्हिसला. बहीण बघते, ती पण जाते वाटतं अच्छा कामाला. अच्छा अच्छा. हा हा हा. पण म्हणजे आम्ही तिच्या सांगत होतो, तू नको असं करूस, पण तिने ऐकलं नाही. मग आता कॉन्टॅक्ट मध्ये आहे का ती तुमच्या की नाही? येते मध्ये, तिचा आत्याचा मुलगा आला होता. हा म्हणजे तिला 5 आत्या आहेत ना, त्यात जिने जमवलं ना, हा हा. तिचा मुलगा आला होता आईकडे. हा तर हा. तो म्हणत होता, तुम्ही आता जरा समजून घ्या, अच्छा. आता मुलं मोठी झाली आहेत. हा हा तर हा. मग आई बोलली की ज्यावेळेस सोडचिठ्ठी होत होती ना, त्यावेळेस आई त्याच्या आईला म्हणत होती की ही सोडचिठ्ठी होऊ नको देऊ, हा तू हा हा. कोर्टामध्ये ये आणि मला सपोर्ट दे, हा हा हा. अशी आईने त्याच्या आत्याला सांगितलं होतं. अच्छा पण अच्छा. त्यावेळेस ती आत्या पण, म्हणजे ती होती, पण ती बहिणीचं ऐकलं तिने आणि ती आली नाही, हा असं हा. झालं. मग आई म्हणते, ज्या वेळेस मी बोलत होते तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, हा. तुम्ही माझ्याकडनं पोरगी पण घेतली, मग आता तुम्ही कुठल्या नाकाने आलात? अच्छा अच्छा. हा ती हा. आई बोलली त्यांना. हा हा. तुम्हाला काय वाटतं का, मी त्यावेळेस जीव तोडून तुम्हाला सांगत होती हा की हा. मुलं आहेत, मुलांकडे बघून तरी हा निर्णय घेऊ नका. हा हा हा. तुम्ही त्यावेळेस माझं ऐकलं नाही. हा हा. मग त्यानंतर मग तो परत काय आलाच नाही. नाही, पण असं आले झालं. होते तर करून घ्यायचं सामोपचाराने. आणि पोटगी नाही जरी दिली तर आपल्या नातवंडांसाठीच दिली होती ना ताई. नाही, हे तुम्ही बरोबर बोललात. हा. पण ती तिकडे जरी गेली ना, तिचे जादू टोणे, म्हणजे हा ना असाही वेड्यासारखा करायचा. मग अच्छा आम्ही अच्छा. इकडे तिकडे बघायचो, असं का वागतो हा? तर अच्छा मग अच्छा. आम्हाला सांगायचे की त्याला असं तिने छक्क्याकडनं करून घेतलंय, त्याला असं हम्म. जादू टोणे करते की आणि दुसरं लग्न करू नये,
हा वेड्यासारखा वणवण भटकावा. म्हणजे अच्छा. असं आमच्या कानावर आलं, मग ती जर आमच्या मनातून उतरली ना, हां, बरोबर. हं, 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 हं. की तू असं कसं करू शकते? तू तर बरोबर, तुझ्या बरोबर. मनाने सोडचिठ्ठी दिलीस ना, आम्ही थोडी ना तुला हो, म्हटलं हो, का दे हो. म्हणून. तू तुझ्या बरोबर. मनाने घेतल्याने वर तू हे उद्योग करते, मग ती जरा आमच्या मनातूनच उतरली. मग आम्हाला वाटलं नको. आणि ती अच्छा. होती आमच्याकडे, पण ती जरा म्हणजे विचित्रच वागायची. हो का? म्हणजे 4 दिवस इकडं तर 15 दिवस तिकडं असं. अरे, तिला बहीण-भावंड हां. आहे? हो ताई, तिला 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हं. आहे तिचं, पण ती ऐकतच नव्हती आमचं. मग हम्म. शेवटी आमचा नाईलाज झाला. आता बरोबर. त्याची मुलगी 10वी ला पास झाली एवढी मोठी भावाची. मुलगी आहे? हो, 10वी ला अय्या! पास झाली. मग बरेच वर्ष झाले म्हणजे 15 घटस्फोटला. वर्ष झाली. 15. ती मुलगी 5 वर्षाची होती अच्छा. आणि तिला दुसऱ्या मुलाच्या वेळी डिलिव्हरीला गेली. तर मी अच्छा. म्हणते तुला नव्हता तो पटत, तू तू मुलं होईपर्यंत तू गप्प का बसलीस? हां? बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे तू मुलांचा सुद्धा विचार नाही केलास ना. बरोबर, हे बरोबर. किती वाईट आहे ना. असं तेच झालं ना, ना. मुलांचा विचार तर करायलाच पाहिजे हो. पाहिजे होतं ना तिने असं. मग लोकांच्या बरोबर. दारात किती दिवस आपले जाणार नाही का? अगदी बरोबर आहे, शेवटी अगदी. माहेर आहे. मग ते बघा, नवऱ्याने आपल्याला 4 लाथा मारल्या तरी काय वाटत नसतं. पण हं. माहेरातून बोललं तर खूप वाईट वाटतं. वाईट वाटतं. खरं आहे, अगदी बरोबर बोललात. कारण का, म्हणजे आपण एक सोचू, पण आपल्या मुलांचा कोणी राग केला तर अजून वाईट वाटतं. हां, खरं आहे. तो तिने विचार केला नाही त्यावेळेस. असं हम्म. झालं. आणि ते तर जाऊ द्या, पण तू नंतर हे असे उद्योग केलेस तेही मग आम्हाला ती मनातून उचलली असं झालं. हम्म. मग ते मुली पण येत नाही वडिलांना भेटायला? नाही, आम्ही म्हणजे तो केसला जायचा ना गावाला, हां. गावाला केस टाकली होती. अच्छा. पहिल्या वेळेस आपल्या बाजूने केस लागली, की अच्छा. बाबा नाही चिठ्ठी घ्यायची. अच्छा. तर मग आम्ही खुश झालो, चल बरं झालं नाही का. हां, हां. पण त्या लोकांनी पुन्हा केस टाकली. अरे! तिच्या मावळणीने. हो, पुन्हा केस टाकली. आणि हं. आमच्या मनी पण नव्हतं. परत तिने केस टाकली. त्या केसमध्ये माझी आई एवढी बरबाद झाली ना ताई. म्हणजे बरोबर. महिन्याला 2-2 तारखा पडायच्या अहो. आणि ते पण हां. गावाला. मुंबईत पण नाही, गावाला. मग बरोबर. मग मग हाल आईला झाले असतील एवढा आईचे. खूप खूप म्हणजे वकिलाला पैसे देणे, आणि गाडी मग ते भाडं. भावाला काहीच वाटत नव्हतं आईचे एवढे हाल होतायत? मग भावाला वाईट वाटायचं ना. मग तो त्याच्या थोडी ना मनात होतं की असं घडावं म्हणून. हां, पण जेव्हा मग तो त्याने सोडचिठ्ठी मग झाली नंतर म्हटलं नाही का काही, की मी चांगला वागेल किंवा काय? तो तसा होता हो व्यवस्थित, पण त्याला असं मध्ये काय व्हायचं. नंतर मग ते दादांना जेव्हा विचारलं ना, तेव्हा दादा बोलले त्याला पितृदोष आहे म्हणून अच्छा. तो तसा वागतो. अच्छा, अच्छा, असं अच्छा. झालं. हां. मग सुधारला तो? हां, मग दादांनी ती सेवा दिली, तो झाला आता शांत. अच्छा, मग मग त्याला आता मुलांची वगैरे आठवण येते का त्याच्या? ताई तो जेव्हा सोडचिठ्ठी झाली ना, तेव्हा तो खूप रडायचा. अय्या! हो का? खूप. हां, त्याच्या मुलीसाठी खूप आई रडायचा. बापरे! माझी दीदी करत राहायचा. आई गं! खूप रडायचा. त्याला खूप पण मग वाईट तो कधी वाटायचं. असं स्वतःहून भेटायला पण नाही गेला मुलांना? अहो, तो सांगते काय दर महिन्याला केस पाडायची ना, मग तो कोर्टात सांगायचा आम्हाला मुलांना भेटायचंय. हां, 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 मग हां. मुलांना आणलं ना, की हं. जवळ नव्हती ती त्याच्या येऊन देत मुलांना. अशी मुलांना झाकून ठेवायची. आई गं! हां, मुलांना भेटून पण ती देत नव्हती. एवढी ती हे होती. बापरे! मग तो इतका म्हणजे त्याला काय वाटायचं, आम्ही एक वेळेस विचार केला, तर तू एवढा रडतो तो मुलांना आपण आपल्याकडे आणूया. हां, तर हां, हां. तो बोलायला लागला, नाही नाही आपल्याकडे नको. एक वेळेस म्हणे ती आई कशी पण असू दे, पण आई ती आई असते. आई जे अय्या! जीव लावते ते इतर कोण लावू शकत नाही. किती मी थोडी विचार ना चांगले प्राण हो आहे. ताई त्याचे. ताई तो एवढा मनाने हळवा आणि विचार पण त्याचे एवढे चांगले आहेत ना. पण पण त्याने तो ना असं मध्ये-मध्ये जाऊन भेटायला पाहिजे होतं हो मुलांना एवढ्या वर्षात. पण ती माणसं बरोबर नाही ना, अशी जादूटोणी करणारी होती म्हणून आम्ही हां, घाबरत हां, होतो. हां, 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 हां. म्हणून आम्ही त्याला म्हणजे तिथे आम्ही पण जात नव्हतो आणि त्यालाही जाऊन देत नव्हतो. अच्छा. हां, हां. हां, मग त्याचे विचार खूप चांगले होते. पण त्याचं हे असं म्हणजे त्याच्या पाठी काय पीडा होती म्हणून तो तसं वागत हां, होता. बरोबर. पण काहीतरी किती नका असल्याशिवाय होत मानू. नाही हो ताई. प्रत्येक गोष्टीला कारण असतं काहीतरी. मग तेच तर. मग ते तिला समजलं नाही ना.
तिने सुधारवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नाही का हो, ताई? थोडाफार तरी. हो ना. आणि तो मुलांमुळे ना खरं होतं मुलांमुळे थोडा थोडा सुधारत पण चालला होता. आई पण गं! त्या गोष्टी तिच्या लक्षात नाही आल्या. हं. तिने डायरेक्ट टोकाची पण भूमिका मग ती घेतली. आता काहीच नाही तिचा कॉन्टॅक्ट ना? कॉन्टॅक्ट नाही आहे तिचं. पण मध्ये असं कानावर आलं होतं की मी येईल परत नांदायला. अच्छा, अच्छा, अशी अच्छा. म्हणत हां. होती. हां. पण त्यांनी दारू सोडावी मी येते. हां, पण हां. आमचा तिच्यावर विश्वास नाही ना राहिला आहे. हां, हां. म्हणजे येईन पण काही जादूटोणे करीन, नाहीतर त्याला काहीतरी करीन. भीती वाटते तिची. नाही, नाही. दादांकडनं सेवा घ्यायची. दादांना विचारा. द मी दादाने विचारलं होतं या गोष्टी. मग दादा म्हटलं काय दादा बोलले, नका आणू? नाही, नाही. दादा बोलले ती परत नाही येऊ शकत असे पण बोलले मला. हो का? मी बोलली होती मध्ये की दादा ती मध्ये म्हणते अशी हं, यायचं म्हणून. हं. तर काय करायचं? तिला घेऊया का आपण घरामध्ये? हां, ती हां, हां. राहील का आपल्याशी चांगली? हां, जर हां, हां. राहत असेल तर आम्ही आनंदात आणू कारण मुलं आहेत. नाही बरोबर, का? बरोबर. तर मग काय? दादांनी जरा 2 मिनिटं थांबले आणि मग बोलले, "नाही ती नाही येणार आता," अशी बोलले. हो का? मग मी गप्प बसले. म्हटलं असू दे काय बोलणार. बरोबर, पण मग बरोबर. दादाला म्हटले त्याला परत दुसरी बायको तर चांगली भेटली पाहिजे. नाही का? हां, बरोबर. पण दादा आता बोलले, काय करणार नाही तो लग्न माझ्या मते. "नाही ताई पण आता आई आहे तोपर्यंत ठीक आहे. मग त्याला नंतर कोण बघणार? हं, हं. त्याला करून घालायला तर पाहिजे." बरोबर. एक वेळ बाई माणूस कुठे पण जीवन कसंही जगते. हो, पण हो, हो. पुरुष माणूस एकटं जीवन जगणं कठीण आहे. बरोबर, त्याला म्हणजे कोणाचा तरी आधार लागतो ना. मुलगी बरोबर, म्हणा, बहीण बरं, म्हणा. आता बहीण तर काही नवऱ्याच्याच घरचं. मी माझ्या घरी आहे. मी बरं. सतत थोडी ना त्याच्यासोबत राहणार आहे. अगदी बरोबर आहे. हो. तर त्याला कोणतरी अशी करून घालणारी वगैरे हां, पाहिजे. हां. अशी बरोबर. भेटली पाहिजे त्याला चांगली बायको मस्त. हं, हं, हं. त्याचे विचार खूप चांगले आणि दादांच्या सेवेमुळे त्याच्यात खूप सुधारणा झाली ताई. हो ना? हो, हो. आई म्हणते खूप शांत झाला म्हणते. अरे वाह! आईचा बरोबर. अजून विश्वास बसला. मग आईने परत दादांकडनं दुसरी सेवा घेतलीये. हां, हां. म्हणजे माझा जो दुसरा मोठा भाऊ आहे ना, हां, हां, हां. तो कामाला त्याच्या कुठल्याच धंद्यात यशच येत नाही त्याला. अच्छा, असं अच्छा. झालं. हां. हं, हं. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी सेवा घेतली. हं, तर हं, आता हं. बघू त्या सेवेतून काय फळ मिळतंय. आता वय पण बरंच असेल ना त्याचं? हो, हो. त्याचं वय पण झालेलं आहे. हं. त्याला पण पॅरालाइज झाला होता. काय झालेलं? पॅरालाइज. अरे, अरे, अरे! हं. मग बापरे! जरा तो पाय थोडासा लंगडतो. अच्छा, अच्छा, असं अच्छा. झालंय. हं, हं. आणि ताई हं. केंद्रे दादांकडे जाताना मी एका व्यक्तीला पण नेलं होतं. हां, हां, हां. तर त्यांना पण फरक पडलाय त्या हो? लोकांना. हो, अरे! हो. त्यांना पण सेवेचा फरक पडलाय. त्यांना काय प्रॉब्लेम म्हणजे होता? त्यांना त्यांच्या घरात जरा प्रॉब्लेम होते ना हां, 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 हां. आणि एकाने लग्नासाठी सेवा घेतली होती. अच्छा. तर मी त्यांना आता मी गावाला होती ना, तर मी विचारलं त्या लोकांना, हां. की तुम्हाला काय फरक पडला? तर ते हं, म्हणे स्थळ येतायत, हं. पण अजून काही हं, हं. नाही. तर म्हणजे एक स्थळ आले पण अजून त्यांचा होकार नाही. अच्छा, अच्छा. असं हां, ते हां. सांगत होते. हं, 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 हं. आणि आमच्या दोघांसाठी पण मी सेवा घेतली होती त्यांच्याकडनं. हं, हं, हं. सेवा आम्ही केली चालू. अच्छा. हां. म्हणजे आता मध्ये मी गावाला गेली होती ना, हां, हां, हां. त्याच्यामुळे मी सेवा चालू केली नव्हती. अच्छा. पण हां. आता झाले 8 दिवस झाले मी सेवा चालू केली. अरे वाह! आमच्या ठिकाणी पैसे अडकले होते ना. हां, 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 हां. तर मग दादांना म्हटलं होतं, की दादा ते तिथून आमचे पैसे भेटले पाहिजे. सेवा हां. द्या मला. हां, 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 हां. कारण म्हटलं दादा माझ्या मिस्टरांना ब्लड कॅन्सर आहे. आम्हाला अरे! दोघांना मुलं पण नाहीयेत. आम्हाला हां, इथं कोणाचा आधार नाहीये. घरात हां. कोणच आम्हाला साथ देत हां, हां, नाहीये. हां. तर हां. म्हटलं त्या लोकांनी पण आम्हाला फसवलं म्हटलं दादा. त्यांनी त्यांचे पैसे वाटून घेतले. अरे! तर त्यांची इच्छा झाली पाहिजे ना आम्हाला पैसे देण्याची, नाही का? हां, 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 हां. तर मग दादा बोलले, "ठीक आहे, मी तुला ऑनलाईन सेवा देतो." हं, हं, हं. दादाने आम्हाला सेवा दिली. हां, हां, हां. मग आता केली सेवा चालू झाले 5-6 दिवस झाले. हां, हां. तर बघू आता.
त्या सेवेत पण येईलच आम्हाला यश, कारण शैलेश दादांच्या सेवेत यश येतच येतं. येतोच येतो. बरोबर आहे. आणि हाही अनुभव मी तुम्हाला शेअर नक्कीच करेन. नक्की, नक्की फक्त करू. लवकरात लवकर आम्हाला ते सेवेचं फळ भेटलं पाहिजे. हो, भेटणार, भेटणार ताई. हो. अगदी. आणि मी ज्यांना ज्यांना केंद्रीय दादांकडे पाठवते ना, हं, हं. तर त्यांना पण म्हणजे आता मी बोलली ना गावाला ज्यांना नेलं त्यांना पण यश आलं. हां, हां, हां. हां. त्याच्यामुळे मला पण येईल यश. अगदी, अगदी, अगदी. हम्म. होईल ताई. हां? बाकी काय तुम्ही कशा आहात? मस्त, मस्त. आजच आली गावावरून. ते हो मोठ्या का? सासूबाई म्हणूनच वारल्या तुमचा होत्या फोन ना. लागत नव्हता वाटतं. हां, ते माझ्या मोठ्या सासूबाई वारल्या ना. हां. वयस्कर होत्या, 94 वय होतं. हां पण काय? मग अचानक मग जावं लागलं तिथे. मग 2-3 हां. दिवस थांबली आणि आता आली. अच्छा. असं झालंय. 94 म्हणजे भरपूर झालं. आता 94 लय झालं आहे का नाही? 94 आता आकडाच आपल्यासाठी कठीण आहे ऐकणं सुद्धा. आताच्या ह्याच्यात 94 म्हणजे खूप येत आले म्हटलं. हो आणि सगळ्यांना ओळखायच्या. मस्त होतं हां. त्या. हां, वयानुसार गेल्या हां. त्या. हां. हां. हं. तेव्हाच मी तुम्हाला किती दिवस झाले फोन लावते पण फोनच लागत नव्हता. अच्छा. आता मी सेवेलाच बसली. पण हां. मी स्वामींना म्हणते, स्वामी फोन लागू द्या, ताईंशी बोलणं होऊ द्या. आई गं! होईल. तुमचे हां, ते अजून छान अनुभव देतील बघा ताई स्वामी. नाही अनुभव ताई, शेअर आता मी केलायत ना. याच्यापुढे अजून आणि तुमच्याकडे खरंच ताई, तुमच्याकडे ना हं. अनुभव शेअर केला ना, की खरोखर अनुभव येतातच हो, येतात. हो, हो, हो. हे हो, मला 100% आलेला खरं आहे. अनुभव. हो, खरंच 101%. आहे ते. हं. अहो ताई, माझी काय परिस्थिती होती, हे एवढे आजारी होते हो ना. आणि आमच्याकडे म्हणजे दोघंही घरी बसलो, आम्हाला कोणाची मदत नाही. अय्या! पण स्वामींनी एवढी साथ दिली ना, हं. की आजारातून ते बरे झाले आणि कामाला जायला लागले. अरे वाह! म्हणजे काय, मग किती मोठी स्वामींचा मोठी गोष्ट आहे. चमत्कार ना. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मग स्वामी आहेतच ताई, दयाळू आहेत आणि स्वामी आपले. आणि एकदा यांना हे याच्यामध्ये कामाला आहेत ना होमगार्डमध्ये. हां, हां, हां. तर मग ते होमगार्डमध्ये कसं महिन्याच्या महिन्याला दुट्या नसतात, मध्ये मध्ये ब्रेक पण देतात. पण अच्छा. त्यांना हां. ते मध्ये जिल्हा परिषदेची ड्युटी लागली होती ना, हां, 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 हां. निवडणूक जिल्हा जिल्हा परिषद निवडणूक. तर हां, हां. मग त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्युटी लागली यांना. बापरे! हां. हां. तर मागे पण एकदा ते सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्युटीला गेले होते, इलेक्शन ड्युटीला. अच्छा. हां. आणि यावेळेस ते बोलले की मला सोलापूरमध्येच ड्युटी लागणार आहे. तर अ, म्हटलं ठीक आहे. मग गेले आणि तिथे सोलापूरमध्ये गेले आणि तिथे त्यांना फोन आला. त्यांच्या इन्चार्जने फोन केला हं. की तुम्हाला अक्कलकोट पोलीस स्टेशनला ड्युटी लागली. वाह! बघा किती छान. बघा ना. आणि मग त्यांनी मला तिथून फोन केला. अरे मी अक्कलकोटमध्ये आहे. मी सोलापूरमध्ये नाही. किती सुंदर, किती सुंदर. मला तर बघा इतका आनंद स्वामींनी झाला लगेच जवळ तुम्हाला काय बोलावून सांगू. घेतलं. खरंच ना. अ, इतकं मला आनंद झाला की काय स्वामींची ही लीला, खरंच, की खरंच. बघा ना एवढ्या मोठ्या आजारातून म्हणजे यांची गॅरंटी नव्हती हो, आणि हो. स्वामींनी त्याच्यातून त्यांना नाही, उभं खूप केलं. छान होईल ताई तुमचं. बिलकुल टेन्शन घेऊ हो. नका. खरं स्वामी खरं. नक्की स्वामींनी हो. मला तर खूप साथ दिली. मला काय माझ्या आईच्या घरात पण स्वामी खूप साथ देतात. हो, देणार तिला ना, पण देणार. मला आजारातून बरं केलं. तिच्या काय झालेलं मुलांना पण त्यांना? आईचं नेहमी सतत काही ना काही आजार असतात. हं, कधी हे हं. दुख ते दुख पण स्वामी तिला साथ देतात. तिच्या मुलांच्या आजारात तिला साथ देतात. हं. तिची सून पण किती आजारी होती मध्ये. देतील. सगळं छान होईल ते. ती पण बरी झाली. बघा किती छान. त्याच्यामुळे तिला पण भरपूर साथ देतात. तिच्या घरात पण मस्त घडतं. स्वामी तिच्या घरात खूप छान. तीच माझ्या पाठी लागली. अनुभव दे, अनुभव दे. अरे वाह! बघा किती छान आहे हो, गोड आहे तुमची आई. हो, ती पण करते ना स्वामी सेवा. हो ना, मस्त, ती मस्त. करते. माझा बारका भाऊ करतो. अरे वाह! असं हो, तो पण करतो. मस्त. फक्त ती काही नाही, मोठी स्वामी काही कमी पडू देणार नाही. मोठी जोडी आहे ना, मोठा भाऊ आणि त्याची बायको, हां. ते जरा नाही करत. पण ते पण येतील नक्की स्वामी सेवेत येतील. करतील, करतील. हो. हं. स्वामी बरोबर त्यांना बुद्धी देतील. हो, हो, हो. चालेल. ठीक आहे. मी शेअर चालेल. करते हां ताई. हो, हो, हो. चालेल. हां, श्री स्वामी समर्थ. हां. ती स्वामी समर्थ.